जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सारिका व्हावाळ यांनी केले गुन्हे दाखल। या योजनेतील महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात जिल्ह्यातील कोणत्याही ई सेवा केंद्र व नेटकॅफे यांनी शुल्क घेऊ नयेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। जिल्ह्यातील प्रत्येक ई सेवा केंद्र व नेटकॅफेवर प्रशासनाचं बारीक लक्ष। राज्य शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यात सर्वत्र राबवते। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी 46,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरत असताना ई सेवा केंद्र अथवा नेटकॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्णयान्वये निर्देशित केलेला आहे। शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज 50 रुपये शुल्क देणार आहे। तरी 7 रस्ता परिसरातील 2 नेटकॅफे चालकांनी अशा लाभार्थी महिलांकडून 100 रुपये व 200 रुपये शुल्क आकारल्याप्रकरणी संबंधित नेटकॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्यातील कोणत्याही ई सेवा केंद्रावर व नेटकॅफेवर या योजनेचा अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थीकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत। 7 रस्ता परिसरातील प्रगती नेटकॅफे व योगेश्वर नेटकॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 100 रुपये व 200 रुपये घेऊन अर्ज भरण्यासाठी 100 ते 300 रुपये आकारले जात असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांताधिकारी सदाशिव पडणे यांना मिळाली। त्यानंतर प्रांताधिकारी सी पडदुणे यांनी उत्तर तहसीलदार यांना संबंधित नेटकॅफेवर कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आलं। तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी सारिका कल्याण व्हावाळ यांना संबंधित नेटकॅफेवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास शुल्क आकारले जात असल्याची खात्री करून गुन्हे दाखल करण्याविषयी निर्देशित करण्यात आलं। उपरोक्त दोन्ही नेटकॅफेमध्ये या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी शुल्क आकारलं गेलं याची खात्री झाल्यानंतर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मंडळाधिकारी सारिका कल्याण व्हावाळ यांनी सदर बाजार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली। ते दोन्ही नेटकॅफे अधिकृत ई महासेवा केंद्र नसल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। या प्रकरणी दोन्ही नेट चालकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 318(2), 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करतात।